आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। मराठी दिवाळी अंकांच्या जगात जी आपली सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरा आहे त्यांचा गौरव करणारे ज्या स्पर्धा आयोजन केलं जातं त्यातील एक सर्वाधिक मानधनाची स्पर्धा मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आयोजित केली जाते। या स्पर्धेबद्दल वेगळं सांगायची तशी गरज नाही आहे, पण सांगावंसं वाटतं की या स्पर्धेचं हे 25वे वर्ष आहे आणि सर्वाधिक रकमेचा पुरस्कार इतकंच या स्पर्धेचं वैशिष्ट्य नाही आहे। इथे आता या घटनेला मराठी विश्वात, साहित्य विश्वात जे दिवाळी अंक प्रसिद्ध होतात त्यातले जे दर्जेदार आहे, हौशीने काढले जातात, साहित्याच्या आवडीने काढले जातात, असे सर्व दिवाळी अंक या स्पर्धेत सहभागी होतात। जवळजवळ हजाराहून अधिक एंट्रीज, प्रवेशिका आपल्या या स्पर्धेसाठी दरवर्षी येत असतात आणि अत्यंत उत्तम प्रतिसाद आम्हाला प्रकाशकांकडून, दिवाळी अंकांच्या संपादकांकडून मिळत असतो। या स्पर्धेचा विजेते कोण असतील याची उत्सुकता दरवर्षी असते आणि त्याबद्दल वारंवार विचारणाही होत असते। यासाठी परीक्षक स्वतंत्रपणे नेमले जातात। परीक्षक त्यांचा निकाल आमच्याकडे सोपवतात आणि त्यानंतर तो निकाल अत्यंत पारदर्शक पद्धतीने जाहीर केला जातो। या स्पर्धेचे आयोजक मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आहेत, हे तुम्हाला मी आधीच सांगितलं। श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार श्री प्रशांतजी ठाकूर साहेब आपल्याबरोबर आज उपस्थित आहेत, मी त्यांचंही स्वागत करतो। मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण आपल्याबरोबर आहेत, त्यांचंही स्वागत करतो। आणि हा निकाल आता थोड्या वेळातच आपल्यासमोर जाहीर होईल, याबद्दलची पुढची सूत्र मी अध्यक्षांकडे सोडतो। धन्यवाद शैलेंद्र। खरं तर आजचा हा दिवाळी अंकाचा जो निकाल आपण आज जाहीर करणार आहोत याचं वैशिष्ट्य असं आहे की मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही जी देशातली सर्वोत्तम बक्षीस रकमेची जी स्पर्धा आहे, जी आयोजित आपण करतो, जर 25वे वर्ष आपण साजरं करतोय आणि 25 वर्ष सलग सातत्याने एखादी स्पर्धा आयोजित करणं, दर्जेदारपणे तिचं नियोजन करणं आणि तितक्या दर्जेदारपणे त्या पुरस्कारांचं वितरण करणं, मला असं वाटतं देशातले काही मोजके असे उपक्रम असतील की त्यात एवढं सातत्य राखलं गेलेलं आहे। आणि त्यासाठी मी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि या दिवाळी अंकाच्या निकालासाठी झटणाऱ्या सगळ्या टीम्स, त्यात मुंबई मराठी पत्रकार संघाची टीम जी आहे, आमचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांच्या नेतृत्वाखाली किंवा अनिल कोळे आणि त्यांची जी टीम आहे, दीपक म्हात्रे असतील, मला असं वाटतं की हे खूप अवघड काम आहे। कारण जसं शैलेंद्र म्हणाला की हजारो दिवाळी अंक येत असतात आणि त्या दिवाळी अंकातनं यशाच्या शिखरात असणारा एक दिवाळी अंक निवडायचा फार अवघड काम असतं। परंतु अगदी दिवाळी अंक काढण्याच्या आधीपासून त्याची निर्मिती होईपर्यंत जेवढा त्रास असतो त्याच्यापेक्षाही अधिकचा त्रास त्यातला सर्वोत्तम कोण ठरवणे असतं। आणि मला असं वाटतं हे जे काम आहे हे शैलेंद्र शिर्के आणि त्याची टीम जी आहे त्यांनी ज्या परीक्षकांचं नाव घेतलं, मला असं वाटतं मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आम्ही या सगळ्यांचं आभारी आहोत की तुमच्या नीटनेटक्या कामामुळे ह्या स्पर्धेला एक दर्जा प्राप्त झालेला आहे। आणि आजही केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये या स्पर्धेचा उल्लेख आवर्जून केला जातो, सन्मानाने केला जातो। कारण दिवाळी अंकासाठी एवढ्या मोठ्या रकमेची स्पर्धा देशात कुठेही नाही आहे। आणि मला असं वाटतं की हा जो नावलौकिक आहे हा आपण यापुढेही टिकून ठेवणं हे आपल्यासमोरचं खरं आव्हान आहे। लोक वाचत नाही असं म्हणत असतात, परंतु दरवर्षी दिवाळी अंक सातत्याने निघत आहेत, अधिक मोठ्या संख्येने निघत आहेत, अधिक दर्जेदार निघत आहेत। याचा अर्थ लोक वाचत आहेत, वाचण्याची आवड लोकांमध्ये आणि ती तेवढ ठेवण्याचं काम मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ करतं। मी फार वेळ घेणार नाही, कारण हा जो निकाल आहे की लाख मोलाचा दिवाळी अंक कोणता याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच आहे। आणि मी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजींना विनंती करतो की त्यांनी हा निकाल जाहीर केला। सर्वांना नमस्कार। सगळ्यात आधी आपण घोषित केलेल्या वेळेपेक्षा उशिरानं प्रेस चालू करतोय त्याबद्दल
मी कारण माझ्यामुळेच उशीर झालाय मी दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी आज मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यासाठी आज इथे उपस्थित असणारे संघाचे अध्यक्ष सन्मान्य संदीपजी, संघाचे उपाध्यक्ष सन्मान्य शैलेंद्रजी, उपस्थित सर्व पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सहकारी, उपस्थित असणारे आमचे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सहकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार भगिनी आणि उपस्थित बंधू, सगळ्यात आधी मी मुंबई मराठी पत्रकार संघाचं मनापासून आभार व्यक्त करतो की माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नावाने आम्ही जे मंडळ सुरू केलं, सामाजिक संस्था आहे, पण त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साधारणपणाने 1995 सालाच्या आसपासपासून आम्ही हे काम करतोय. आणि काम करत असताना आम्ही जिल्हा स्तरावरती अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम वर्षभर करत राहतो आणि त्याला आम्ही आता काही जिल्हा स्तराच्या वरती जाऊन अन्य उपक्रम सुद्धा आयोजित करतो. त्यांची जोड मिळाली आहे. जसं आम्ही अटल एकांकिका स्पर्धा, महाराष्ट्र स्तरावरची एकांकिका स्पर्धा घेतो आणि त्यालाच ज्याच्यापासून प्रेरणा मिळाली असं हे दिवाळी अंक स्पर्धा, ज्याला 25 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि मुंबई मराठी पत्रकार संघानं ही जी आम्हाला साथ सोबत केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आमचं पनवेल इथलं दैनिक रामप्रहर त्याचे संपादक देवदास मटालेजी की जे इथं पत्रकार संघाचे यापूर्वी अध्यक्ष राहिलेले आहेत, आमचे दीपक म्हात्रेजी ज्यांनी इथं काम केलेलं आहे, आमच्या स्वर्गीय नीलाताई उपाध्ये ज्या पत्रकार संघाच्या पहिल्या महिला कार्यवाह होत्या, अशा अनेकांनी या सगळ्या वाटचालीमध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांचंच मनापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा अधिकाधिक मोठी व्हावी या दृष्टिकोनातून पत्रकार संघ, मुंबई मराठी पत्रकार संघानं वेगवेगळ्या सूचना केल्या, त्याचा अंतर्भाव रामशेठ ठाकूर साहेबांनी कधी याच्यामध्ये बक्षिसांच्या माध्यमातून केला. आजही आम्ही आता ज्या वेळेला राज्यस्तरावरची दिवाळी अंक स्पर्धा घेतोय त्याच वेळेला जिल्हा स्तरावरची सुद्धा सुरू राहते. जिल्हा स्तरावरची स्पर्धा सुरू होती, कधीतरी SM देशमुख साहेब त्या कार्यक्रमाला पाहुणे आले आणि त्यांनी सांगितलं राज्य स्तरावरची करा आणि राज्य स्तरावर करायला सुरुवात झाली आणि 25 वर्ष त्याला पूर्ण झाली. त्यामुळे आपल्या सर्वांचंच योगदान या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. आज या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना आम्हाला मनापासून समाधान आहे की अधिकाधिक उत्तमोत्तम दिवाळी अंक महाराष्ट्रातून निघावे या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न साहित्यिक मंडळांचे सुरू आहेत, पत्रकारितेच्या मधून यासाठीचं प्रोत्साहन दिलं जातं. आमचाही एक खालीचा वाटा याच्यामध्ये या निमित्तानं आम्ही देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आम्ही म्हणू आणि हे अविरतपणानं पुढे चाललं पाहिजे या दृष्टिकोनातून आता संदीपजी यांनी काही वेळापूर्वी सुचवलं की आम्ही हे जे दिवाळी अंक आहे त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक देतो. लक्षवेधी उत्कृष्ट अंक, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट लेख, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट विशेषांक, उत्कृष्ट बाल दिवाळी अंक, लक्षवेधी परिसंवाद की ज्याच्या माध्यमातून मराठी वाचकाची एक वैचारिक बैठक बनत असते आणि त्यामुळे मराठी एकतर शिकणारे संख्या कमी होत चालली, पण मराठी बोलणं, मराठीमध्ये संवाद करणं, मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांच्या दृष्टिकोनातून कुठेही याच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड होऊ नये, दुजाभाव होऊ नये यासाठी जो प्रयत्न केला जातो त्याच्यामध्ये या दिवाळी अंक परंपरेचाही मोठा वाटा आहे आणि त्यामुळे ही परंपरा सतत पुढे चालू राहिली पाहिजे. आता साहित्याचं स्वरूप बदलत चाललं, आता ब्लॉग हा कन्सेप्ट आला आणि तो ब्लॉग कन्सेप्ट आल्यानंतर मग जे डिजिटली व्यक्त होतात त्यांनाही कुठेतरी याच्यामध्ये सामावून घेतलं जावं. दिवाळी अंक हल्ली डिजिटली निघत आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा या सगळ्या दिवाळी अंकाच्या स्पर्धेच्या मध्ये सामावून घेतलं जावं असं संदीपजींनी सुचवलं आणि म्हणून त्याला अनुषंगून या वर्षापासून म्हणजे या वर्षी जे दिवाळी अंक निघतील 2026
तर तेव्हापासून असे डिजिटल दिवाळी अंकांना सुद्धा पहिल्या क्रमांकाचं 15,000, दुसऱ्या क्रमांकाचं 11,000 आणि तिसऱ्या क्रमांकाचं 5,000 अशी 3 पारितोषिकं आपण सुरू करू आणि मग त्यानंतर पुढे जाऊ. संदीपजींनीच हे सुचवलं होतं, म्हणून त्यामुळे त्यांच्या सूचनेबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि या जे निकाल आहे त्या निकालांची घोषणा आपल्या सर्वांसमोर करतो. राज्यस्तरीय दिवाळी अंकामध्ये अनेक वर्ष जे सातत्यानं दर्जेदार दिवाळी अंकाची परंपरा ही आपल्या सर्वांसमोर आणतायत. असं अशोक कोठावडेजींचं दीपावली या अंकाला पहिलं पारितोषिक म्हणजे ₹1 लाख. त्यानंतर विवेक कोरडेजी यांचं मुक्त संवाद याला 50,000चं द्वितीय पारितोषिक आणि तृतीय क्रमांकाच्या साठी वसा हा सई पवारांचा बोरिवली यांचा आणि अक्षरलिपी सौ शर्मिष्ठा भोसले पुणे यांचा या 2 दिवाळी अंकांना तृतीय क्रमांक हा विभागून दिला जातो. या व्यतिरिक्त प्रशांत पवार संभाजीनगर यांचा बाई माणूस याला लक्षवेधी उत्कृष्ट दिवाळी अंकाचं 15,000चं पारितोषिक आणि मनस्विनी लता रवींद्र यांच्या कथेला धनंजय अंकातील आवाज या कथेला हे उत्कृष्ट कथेचं सर्वोत्कृष्ट कथेचं पारितोषिक दिलं जातं. याशिवाय उत्कृष्ट लेख हे टॉल्स्टॉयची सायकल या ललित अंकामधल्या त्यांच्या लेखाला हे पारितोषिक दिलं जाते. याशिवाय टॉल्स्टॉयची सायकल हे डॉक्टर नंदू मुलमुले यांचा हा लेख आहे. त्या अंकाला उत्कृष्ट लेखाचं पारितोषिक दिलं जातंय. उत्कृष्ट कवितेचं युगांतर अंकामधल्या त्याने तिरंगा पाहिला या सतीश लोथे डॉक्टर भालचंद्र कांजो हे संपादक आहेत आणि सतीश लोथे हे कवी आहेत. या कवितेला हे पारितोषिक दिलं जातंय. याच्या व्यतिरिक्त उत्कृष्ट विशेषांक हे नीरज हातेकर यांच्या प्रमुख्यतेखाली नव भारत या अंकाला दिलं जात आहे. मुलांचं मासिक या नावाखाली दिवाळी अंक निघतो. त्याला उत्कृष्ट बाल दिवाळी अंकाचं पारितोषिक जयंत मोडकजी नागपूरचे याचे संपादक आहेत. याशिवाय लक्षवेधी परिसंवाद हे मीना कर्णिक या अक्षर अंकाच्या संपादिका आहेत. त्याच्यातलं युद्धकांड या शीर्षकाचा परिसंवाद आहे. याच्यासाठी हेमंत कर्णिक यांना या परिसंवादासाठीचं हे पारितोषिक दिलं जात आहे. आता याच्या व्यतिरिक्त लक्षवेधी मुलाखत याच्यासाठी शब्दांकन या अंकामधल्या आसाराम लोकटेजी यांच्या नेतृत्वाखाली जी मुलाखत घेतली होती मनीषा उगले यांनी, त्या मुलाखतीला लक्षवेधी मुलाखतीचं पारितोषिक हे ₹5,000. उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ याच्यासाठी विनायक खरात यांनी जे मुखपृष्ठ बनवलेलं आहे साप्ताहिक विवेकचं याला हे पारितोषिक दिलं जात आहे. आणि सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकारासाठी ज्ञानेश बेलेकाजी यांना हे पारितोषिक दिलं जात आहे. मी या सर्व मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो, आभारी मानतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यामुळे हे बक्षीस आम्ही जाहीर करतोय. या व्यतिरिक्त जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा याचेही पारितोषिक जे निकाल आहेत ते मी या ठिकाणी जाहीर करतोय. रायगड जिल्ह्यामध्ये आमचे सर्व सहकारी यांच्या बरोबरीनं आम्ही या स्पर्धेला साधारणपणानं एक 28 वर्ष झालेली आहे की ही दिवाळी अंक स्पर्धा आम्ही चालू केलेली होती आणि त्यातून आता हळूहळू ही स्पर्धा अधिकाधिक जिल्ह्यामध्ये व्यापक होत चाललेली आहे. त्यामध्ये आमचे इंद्रधनु दिवाळी अंकाचे संपादक श्री विजय पवार यांचा दिवाळी अंक सर्वोत्कृष्ट ठरलाय. ₹40,000 पहिलं पारितोषिक आहे जिल्हा स्तरावरचं. दुसरं पारितोषिक आगरी दर्पण या दिवाळी अंकाला मिळालेलं आहे. तिसरं पारितोषिक आहे शब्दसंवाद विनोद साळवी यांच्या या शब्दसंवादला ते तृतीय पारितोषिक मिळतंय, त्यांचं अभिनंदन. यानंतर या ठिकाणी उत्तेजनार्थ पारितोषिक 2 आहेत. एक रसायनी टाइम्स
अनिल भोळे यांचं, पनवेल टाइम्स गणेश कोळी यांचं 5,000 रुपये प्रत्येकी हे उत्तेजनाचं पारितोषिक, आणि या व्यतिरिक्त उत्कृष्ट कथा आगरी दर्पण अंकामधल्या बायटर या कथेसाठी किरण येले यांना, आणि उत्कृष्ट लेख श्री समर्थ विचार अंकामधल्या ग्रामीण आरोग्याच्या व्यवस्थेची दुर्दशा या लेखाला रत्नाकर पाटील हे संपादक आहेत, अरविंद पाशीलकर हे लेखक आहेत, यांना उत्कृष्ट लेखाचं हे पारितोषिक दिलं जातं. आणि मग मसाळा टाइम्स अंकातल्या चाळ या कवितेला दिलीप झुंजारराव त्याचे कवी आहे आणि मसाळा टाइम्सचे संपादक आहेत सौ शुभदा पोटले, तर या कवितेला उत्कृष्ट कवितेचं पारितोषिक हे दिलं जातं. या सर्व मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन करतो. साहित्य क्षेत्रामध्ये अनेक उमेदवारी करणारे नवजात लेखक, कवी, साहित्यिक यांच्यासाठी दिवाळी अंक हे एक हक्काचं व्यासपीठ असतं, आणि अशा या हक्काच्या व्यासपीठाला आपण सगळेजण हे सातत्यानं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. अनेक वर्तमानपत्र स्वतः जसं दिवाळी अंक काढतात तसं ज्याचं वर्तमानपत्र नाही, दैनिक, साप्ताहिक, मासिक काही नाही, पण दिवाळी अंक काढतात अशी परंपरा आहे. पण मासिक, साप्ताहिक आणि त्यातून पुढे दिवाळी अंक यातून महाराष्ट्रामधला कलावंत घडलेला आहे, आणि त्यामुळे त्या कलावंतांना मराठी पिढीपुढे नेणं, मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी या सगळ्या दिवाळी अंक परंपरेचा एक मोठा वाटा राहिलेला आहे. पण एकीकडे आपण सगळेजण पाहतोय की अलीकडच्याच काळामध्ये मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांच्याकडे जी वर्तमानपत्र दैनंदिन जाणार होती ती थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मागही घेतली. आज हे सगळं वर्तमानपत्र जी आहेत याच्या माध्यमातून अगदी सामान्याच्या सामान्य माणसापर्यंत, ज्याला मोबाईल कदाचित ऑपरेट करता येत नसेल त्याच्यापर्यंत रोजच्या बातम्या, जगभराच्या खबरी हे त्याच्यापर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे एक अतिशय प्रभावी असं माध्यम आहे आणि त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचत राहिलं पाहिजे. आणि आमच्या पुरतं जर बोलायचं झालं तर आता आधुनिक होत चाललंय जग. त्या आधुनिक जगाबरोबर केवळ छापलं गेलेलं नाही तर जे अंतराळात आहे अशा डिजिटल दिवाळी अंकाला सुद्धा आम्ही या येणाऱ्या वर्षापासूनची पारितोषिकं देणार. एकतर जसं वर्तमानपत्रांना RNAचं रेग्युलेशन आहे किंवा चॅनल असेल ज्याच्याकडे MIBचं सर्टिफिकेट असतं, त्यानंतर सर यावेळी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन आता महाराष्ट्राचे JPR जे आहे त्यांनी डिजिटल यंत्रणेसाठी सुद्धा आता एक नवीन दालन ओपन केलेलं आहे. पण त्यातही बऱ्याचशा त्रुटी आहेत. तर जसं विनोद म्हणाला की लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्याचा पाठपुरावा करायला, तर नक्की आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघ किंवा या क्षेत्रात काम करणारे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं काही सूचना असतील तर घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येऊ आणि त्या तुम्ही पुढे करा. पण विनोदचाच मुद्दा मी पुढे नेतो सर की या म्हणजे खरं तर मी व्यासपीठावर मी प्रश्न विचारून असे संकेत आहेत, पण आता तुम्ही बाजूला तर आता सापडल्यात तर सोडता येणार नाही. म्हणून एक प्रश्न मुद्दामून तुम्हाला व्यासपीठाला विचारतो सर की महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी झाल्या, त्याच्यानंतर लाडकी भजन मंडळी सुद्धा झाली. म्हणजे यावेळी आपण पाहिलं की वारकऱ्यांना सुद्धा लाडके वारकरी सुद्धा झाले, म्हणजे भजनी मंडळी होती त्यांना सुद्धा दिंड्यांना पैसे मिळाले, भजनी मंडळांना पैसे दिले गेले. लाडक्या बहिणींना तर महाराष्ट्र शासन देतच आहे. पण 100 वर्षाची परंपरा असणारे जे दिवाळी अंक आहेत ते अजूनही दुर्लक्षित आहेत. आणि जसं मगाशी आमचे सहकारी म्हणाले की दिवसागणिक कागदाची कॉस्ट, प्रिंटिंगची कॉस्ट एवढी वाढते की हा दिवाळी अंक छापून लोकांपर्यंत नेणं फार अवघड होऊन चाललेलं आहे. तर मागच्या वर्षी त्यांनी असा प्रयत्न केला होता की जे 100 वर्ष झालेले आहेत, ज्यांना 75 वर्ष झाले आहेत, 50 वर्ष झाले आहेत, 25 वर्ष झाले आहेत, तर जसं नाटकांना असं अनुदान मिळतं, म्हणजे प्रायोगिक नाटक असेल किंवा सिनेमा असेल तर त्यांचे 25 शो झाले की त्यांना एक विशिष्ट अनुदान असतं. तसं 25 वर्ष, 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्षांची साहित्य सेवा करतात अशा एक ठराविक अनुदान मिळालं ना तर हे दिवाळी अंक अजून प्रगतपणे मिळू शकतील. तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही एवढे वर्ष लाखो रुपये दिवाळी अंकासाठी खर्च करताय, तर लोकप्रतिनिधी म्हणून जर तुम्ही हा दिवाळी अंकाचा विषय प्रकाशकांना सोबत घेऊन जर शासनामध्ये मांडला तर क्रांतिकारी पाऊल होईल आणि अनेक साहित्यिकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. तर त्याबद्दल मी संदीपजींचं या सूचनेबद्दल आभार मानतो की आपण एकत्रित्या जी मोहीम चालवत आहोत याच्यामध्ये आपण पुढे आणखी या संदर्भामध्ये जाण्याची एक संधी या निमित्तानं मिळते. शासनाकडे आपण या संदर्भामधलं असे जे
आपण एक आता सध्याचा एक बेंचमार्क म्हणून हे 50 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे. अशा काही निवडक मंडळींच्याशी आपण तर एखादी ऑनलाईन बैठक आयोजित करून बोलूया आणि त्यानंतर आणि मग त्यानंतर आपण त्यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना भेटू आशिषजींना आणि त्यांच्याकडे आपण हे रिप्रेझेंटेशन देऊ. मला खात्री आहे की नक्की ते आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देतील. पत्रकार संघ, पत्रकार आणि दिवाळी आणि एकंदरच पत्रकार गोष्टी यांच्याबद्दलचं ठाकूर परिवाराला जे काही प्रेम आहे किंवा काय आस्था आहे हे रामशेठ ठाकूरांकडून आलेलं आहे तर त्यांच्या अगोदर तुमचं घरचं वातावरण. माननीय रामशेठ ठाकूर साहेब हे सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या एक साधारणपणानं 40-45 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये आहे आणि हे सगळं करत असताना म्हणजे अगदी ते शिक्षकी पेशामध्ये होते तेव्हापासून त्यांनी नव्या मुंबईचं बदलतं स्वरूप पाहिलेलं किंवा त्याच्यामध्ये एका अर्थानं आपलं योगदान मोठ्या प्रमाणात दिलंय आणि हे सगळं देत असताना समाजाप्रती आपापल्या परीने जे देता येईल ते देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तोच प्रयत्न रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ म्हणून आम्ही पुढे सुरू ठेवला. माननीय रामशेठ ठाकूर साहेब हे सातत्यानं आम्हाला आमच्या या संस्थेच्या कामाला सातत्यानं मार्गदर्शन करत असतात, अधिकारवाणीने सांगत असतात आणि मग या अनुषंगानं करोना कालावधीमध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक माणसावरती आलेलं ते संकट होतं, मानवजातीवरती आलेलं संकट होतं. तर त्यामुळे त्याही वेळेला रामशेठ ठाकूर साहेबांनी पुढाकार घेऊन आपल्या या क्षेत्रामधल्या सहकार्याचा हात पुढे केलेला होता. मला असं वाटतं की त्यांचं हे मार्गदर्शन आहे की ज्यामुळे हे काम आम्ही पुढे नेऊ शकतोय. एक रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखालीच आमचं रामप्रद नावाचं दैनिक आहे की ज्याही माध्यमातून आपल्या सर्वांशी संबंध सातत्याने येत राहतो. राजकीय क्षेत्रात आहोत त्याही वेळेला संबंध येत राहतो. कितीतरी पत्रकार जसं आता दिवाळी अंक परंपरेविषयी सांगितलं गेलं, कितीतरी पत्रकार यांच्या 4वी-5वी पिढी ही आता त्याच क्षेत्रामध्ये कायम आहे आणि ठीक आहे आव्हानं प्रत्येक क्षेत्रासमोर आहे. जे काही यथा राजा तथा प्रजा, यथा प्रजा तथा राजा म्हण जी काही असेल ती सगळ्या क्षेत्रामध्ये थोडंसं व्यावसायिकरण आणि व्यावसायिकरणामुळे काही अजून दुर्गुण येऊ शकत असतील, पण हा जो मूळ धागा आहे की ज्यामुळे पत्रकारितेला समाजाचा आरसा म्हटलं जातं, तो आरसा कोणी ना कोणीतरी दाखवण्याची आवश्यकता आहे. ते दाखवणाऱ्या मंडळींना त्यांच्या क्षेत्रामध्ये स्थैर्य लावणं हे सुद्धा आवश्यक आहे. अनेक चॅलेंजेस आहेत पण त्यामधून आपण सगळं हे काम करता त्यामुळे ती आस्था अजून म्हणजे आपण म्हणूया गाढ होत राहते की ज्यातून या क्षेत्राच्या माध्यमातून होणारं काम याचं कौतुक व्हावं, याचा आमच्या परीने जेवढं शक्य आहे तेवढा प्रयत्न आम्ही करतो. पत्रकारांची बळकटी होत असताना रामशेठ ठाकूरांचा आदर्श इतरांना घ्यावा असं वाटतं. नाही ठीक आहे, आपण जे म्हणताय ते मी व्यापक अर्थाने त्याचं उत्तर दिलं. अर्थातच शेवटी असं आहे की हा आता सामाजिक माध्यम मोठ्या प्रमाणावरती आलं. सामाजिक माध्यम आलेलं असताना तुलना ही होतच राहते. सामाजिक माध्यम ज्या मीडियमवरती आहे ते अतिशय फास्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रिंट मीडियाच्या पुढे अनेक चॅलेंजेस आहेत आणि मला खात्री आहे की इतके सगळं वैविध्यपूर्ण अनुभव असलेली मंडळी इथं आज मुंबईसारख्या शहरामध्ये आहेत आणि महाराष्ट्र आणि देशामध्ये काम करत आहेत. तर या चॅलेंजेसवरती कसं काम करता येईल आणि त्यातून आपलं हे क्षेत्र कशा पद्धतीने अजून मजबूतीने पुढे नेता येईल मुंबई मराठी पत्रकार संघ प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या परीने निश्चितपणानं रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योगदान देऊ. थँक्यू.